बुलेटिनच्या सुरुवातीला एक ब्रेकिंग बातमी। देशभरात स्वातंत्र्य दिवस मोठ्या उत्साहात साजरा होत असताना नागपुरात मात्र वेगळंच चित्र पाहायला मिळतंय। भाजपचे नेते आणि महामंडळाचे अध्यक्ष मुन्ना यादव यांच्या मुलानं काढलेल्या रॅलीत कार्यकर्त्यांनी डीजे लावत डान्स केला। या रॅलीत धिंगाणाच जास्त होता। याशिवाय यावेळी रॅलीला गालबोट लागण्यासारखे प्रसंगही घडले। त्यामुळे हे स्वातंत्र्य आहे की स्वैराचार असाच प्रश्न आता विचारला जाऊ लागलाय। शिवाय रस्त्यांवर वाहतूक कोंडीही मोठ्या प्रमाणात झालेली पाहायला मिळाली। देशभरात स्वातंत्र्य दिवस एकीकडे उत्साहात साजरा होतोय, मात्र नागपुरात मात्र एक वेगळंच आणि धक्कादायक चित्र पाहायला मिळतंय। भाजपचे नेते असलेले मुन्ना यादव यांच्या मुलानं एक रॅली काढलेली होती आणि या रॅलीत कार्यकर्त्यांनी डीजे लावत डान्स केला। या रॅलीत डान्सपेक्षा हा धिंगाणाच जास्त होता असं म्हणायला लागेल। शिवाय रॅलीला गालबोट लागेल असे अनेक प्रसंग या रॅलीत घडले। पोलिसांना शेवटी हस्तक्षेप करायला लागला। त्यामुळे हे स्वातंत्र्य आहे की स्वैराचार असा प्रश्न सामान्य नागपूरकर विचारतोय। शिवाय या रॅलीमुळे रस्त्यावर वाहतूक कोंडीही मोठ्या प्रमाणात झालेली पाहायला मिळाली। भाईचारे के साथ स्वतंत्र दिवस मना रहे, लेकिन ये इस टाइप का रास्ते से जाते हुए रैली निकाल रहे बीजेपी के नेता के कुछ बच्चे लोग, और वो गाली गलौज कर रहे थे यहाँ पे हमारे बच्चों को। सत्ता की गर्मी है और कुछ नहीं है, इसके अलावा और कुछ नहीं है। इतनी गर्मी अच्छी बात नहीं है। आप लोग स्वतंत्र दिवस मना रहे कि दंगे फसाद कर रहे हैं। थेट जाऊयात प्रतिनिधी विजय दिघे यांच्याकडे। विजय, मुन्ना यादव यांच्या मुलानं ही रॅली काढलेली होती, मात्र ही रॅली हे स्वातंत्र्य की स्वैराचार असा प्रश्न आता उपस्थित होतोय। नक्कीच यापूर्वी देखील मागच्या 15 ऑगस्टला देखील मुन्ना यादवच्या मुलांनी हीच रॅली काढली होती। रस्त्यावर धुडगूस घातला होता, बसेस अडवल्या होत्या। मात्र आजचं जे चित्र होतं अत्यंत किळसवाणं म्हणता येईल, कारण अनेक लोकांना शिवीगाळ त्यांनी केलेली आहे। सोबतच मोठ्या आवाजात डीजे वाजवून त्यांनी अक्षरशः धिंगाणा घातला आहे। आणि हे सत्यच आहे की मुख्यमंत्र्यांच्या निकटवर्तीयांमध्ये मुन्ना यादव यांचं नाव असतं आणि निकटवर्ती असताना त्यांच्या मुलांकडून ही अपेक्षा नाही। मात्र कुठेतरी सत्तेचा माज जो म्हणतायत तो आला की काय असा नक्कीच प्रश्न निर्माण होतोय। अनिकेत, धन्यवाद विजय तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल। तर नागपुरातली ही दृश्य आहेत किळसवाणी ओंगळवाणी दृश्य म्हणावी लागतील, कारण स्वातंत्र्य दिवसाची म्हणजे स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं ही रॅली निघालेली आहे। भाजपचे नेते मुन्ना यादव यांच्या मुलानं ही रॅली काढली, मात्र या रॅलीत अनेक ओंगळवाणी प्रकारच किळसवाणी प्रकार झाले। रॅलीमध्ये कार्यकर्त्यांनी डीजे लावत डान्स केला। रॅलीत धिंगाणाच घातल्या जात होता। व्हिज्युअल्सच्या माध्यमातून आपण बघू शकतोय रॅलीला गालबोट लागण्यासारखे प्रसंग घडले।